नमस्कार सगळ्यांना। आज मी बनवणार आहे बिस्किट दाबेली। त्याच्यासाठी लागणार बघू शकता किती छान तयार झालेले आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य घेतले आहे चिंचेची चटणी, डाळिंब घेतलेला आहे, मोनेको बिस्किट, उकडलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, साल काढून घेतलेले आहेत आणि छान कडक भाजलेले आहेत। इथे घेतलेले शेव, गरम मसाला, लाल मिरची पावडर। आता उकडलेले बटाटे जे आहेत ते आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहे। तर मी पॅन गरम केलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला बटाटे जे आहेत ते स्मॅश करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचे। स्मॅश करून झालेले आहेत। त्याच्यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा। कांदा चांगला मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आता शेंगदाणे आपल्याला ॲड करायचे आहे। शेंगदाण्याने छान क्रंची लागतं। आता आपल्याला मसाले ॲड करायचे। मसाले ॲड करून आपल्याला ते छान परतवून घ्यायचे। चांगलं मिक्स करून घ्यायचं, 2-3 मिनिटं चांगलं उलटसुलट करायचं। आता त्याच्यामध्ये आपल्याला चिंचेची चटणी ॲड करायची आहे। सगळं मिश्रण जे आहे ते एकत्रित करून घ्यायचं। 2 मिनिटं परतवून घ्यायचं। बघू शकता छान तयार झाले। त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, मिक्स करून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं। थंड करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये नंतर आपल्याला डाळिंबाचे दाणे टाकायचे आहेत थोडे। त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत डाळिंबाचे दाणे। आता हे मिश्रण जे आहे ते आपलं रेडी झालेलं आहे। आता आपण दुसऱ्या एका बाउलमध्ये काढून घेऊया। बाउलमध्ये काढून घ्यायचं। दाबेलीसाठी लागणारा मसाला जो आहे तो आपला तयार झालेला आहे। आता आपण दाबेली बनवूया। इथं मोनेको बिस्किट घेतलेले आहेत मी, असं चमच्याच्या सहाय्याने त्याच्यावर ठेवून द्यायचं। अशा पद्धतीने करायचं। अशा पद्धतीने शेव आणि कोथिंबीर टाकलेली त्याच्यामध्ये जी दाबेली बनवली आहे ती फिरवून घ्यायची, त्याला शेव व्यवस्थित लावून घ्यायचे। अशाच पद्धतीने सगळ्या ज्या बिस्किट दाबेली ज्या आहेत त्या मी बनवून घेणार आहे। खायला खूप टेस्टी लागते। तुम्ही नक्की अशी रेसिपी ट्राय करा। मुलांना नवीन काहीतरी वेगळं पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा, लाईक करा। बघू शकता इथं आपले तयार झालेले आहे बिस्किट दाबेली।